नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पातील निकृष्ट आणि अपुऱ्या कामांविरोधात परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आलाय। प्रकल्पातील त्रुटी तात्काळ दूर करून कामे पूर्ण न झाल्यास येत्या 1 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलाय। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या या प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। मात्र अधिकाऱ्यांची कथित निष्काळजीपणा, कंत्राटदारांचा बोगस कारभार आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच अनेक अनियमितता झाल्यात। कालवे, पाईपलाईन आणि जलवाहिनीची अनेक कामं अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे। अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्यामुळे वारंवार तांत्रिक बिघाड होत असून सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला। शंकरराव लग्नापुरी सध्या लावलीचा सरपंच आहे। गेल्या 3 वर्षापासून पाणी कोलंबी मांजराम उपसा सिंचनचं पाणी यायले म्हणून गव्हर्नमेंट आणि अधिकारी सांगत आहेत, पण आतापर्यंत आमच्या या 14 गावला एकदा सुद्धा पाणी आलेलं नाही। त्यामुळे आम्ही शेवटी एक आम्ही पर्याय शोधला आणि आत्मदहनाचा इशारा दिलाय। तरी शासनाने व जिल्हाधिकारी साहेबांनी याची नोंद घेऊन ताबडतोब आमच्या गावांना पाणी पुरवठा करावा ही विनंती। नमस्कार, मी कांतराव हनुमंतराव निकलपुरे, राहणार लालवंडीचा आहे। आमच्या एरियामध्ये जवळपास 20 ते 25 गावाला पाणी मिळावं या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून आमच्या एरियामध्ये पूर्ण जमिनी 4000 हेक्टरचं उद्दिष्ट ठेवून फार मोठा प्रकल्प केला। त्या प्रकल्पाचं नाव कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्प आहे। या प्रकल्पाचं पाणी नायगाव तालुक्यातील 20 ते 25 गावाच्या शेतकऱ्याला मिळण्यासाठी हा प्रकल्प केला असून जवळपास 5 वर्षापूर्वी हा प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे। पूर्ण होऊन देखील आजपर्यंत शासनाला आम्हाला शाश्वत पाण्याची पाळी एकही सोडली नाही। त्याचं मुख्य कारण म्हणजे या प्रकल्पाची रायझिंग मेन ही पाईपलाईन खूप निकृष्ट दर्जाची झाली आहे। त्यामध्ये रुई आणि बळेगाव या ठिकाणी जवळपास 25 ते 30 ठिकाणी पाईप अक्षरशः जमिनीमध्ये सडले आहेत। हजारो लिटर पाणी वाया जात आहे। शेतकऱ्याच्या मुख्य शेतापर्यंत पाणी पोहोचायला तयार नाही। मुळात डीसी पर्यंत पाणी पोहोचण्याच्या अगोदर बळेगाव रुई येथील शेतकरी स्वतः त्या डॅमवरती जाऊन मोटारी बंद करत आहेत। त्याचं मुख्य कारण म्हणजे लिकेज होणारं पाणी त्यांच्या शेतीमध्ये जाऊन शेतीचं त्यांच्या फार मोठं नुकसान होत आहे। तरी शासनाला माझी विनंती आहे की ज्या उद्दिष्टाने हा प्रकल्पाची सुरुवात केली, या प्रकल्पासाठी लाखो रुपये महाराष्ट्र शासनाने खर्चवले, ती उद्दिष्ट कुठेतरी बाजूला राहून या प्रकल्पाचं काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आणि काम पाहणारे अधिकारी हे मात्र फार मोठे झालेले आहेत। एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की करोडो रुपये या शासनाचे या कर्मचारी आणि गुत्तेदारांना लाटले आहेत। तरी माझी शासनाला विनंती आहे की संबंधित प्रकल्पाची कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पाची चौकशी होऊन संबंधित गुत्तेदाराला कार्यवाही करून त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून महाराष्ट्रात पूर्ण साईडा त्याच्या बंद करून हे काम पूर्ण करून पाईपलाईन बदलून जोपर्यंत होणार नाही आणि संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करून निलंबन होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प राहणार नाही। त्याकरता आम्ही वारंवार 3 वर्षापासून झटून अद्याप आम्हाला काही होत नाही, म्हणून 1 तारखेला आम्ही 1 जून 2026 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलेला आहे। आमच्या शेतीला 1 तारखेपर्यंत पाणी आलं ठीक आहे, अन्यथा आम्ही आत्मदहन करणार म्हणजे करणार। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।